विनंती केली होती की वस्तुनिष्ठ माहिती जरा वेगळ्या जिल्ह्याची ठेवावी. काही ठिकाणी अधिकाऱ्यांच्याबद्दल तक्रारी आहेत की त्यांनी व्हॅलिडिटी असूनही दाखले दिले नाही किंवा देणार नाही, असे काही लोकांमध्ये त्याच्या काही संदर्भातले तक्रारी होत्या. तर त्याचा एक डिटेल आम्ही घेतो आज वस्तुनिष्ठ काय आहे आणि मग आम्ही मग तिकडे जाणार आहोत. चर्चेला येऊ द्यात, पण मी उपोषण करणार असं जरांगे पाटील ठामपणे सांगतात. नाही, आता शेवटी पाटलांचा तो अधिकार आणि उपोषण त्या संदर्भामध्ये त्यांनी जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत, मला वाटतं आमच्या चर्चेनंतर त्याचं समाधान होईल असा मला विश्वास आहे. तर तुम्ही मराठवाड्याचं नुकसान करताय, सगळे कार्यालय परत इथून घेऊन जातात, हलवतात असा आरोप विरोधकांनी केला. असं आहे की मला वाटतं की त्या आरोपात काही तथ्य नाही आहे. एक एक कार्यालय शिफ्ट होतं. कारण नाही सांगतो मी, कारण असं आहे की आता मूलभूत जिथं काम आहे, आता नदीवर प्रकल्प आपल्याला करायचा आहे, 57 टीएमसी पाणी इकडे आणायचं आहे, मग कार्यालय कुठं राहणार? ते वरच्या भागातच कार्यालय घेऊन गेलं पाहिजे ना, ते अधिकाऱ्यांना काम करायचं आहे. इथलं मुख्य अभियंता कार्यालय जे होतं एक, आपण ते नांदेडला नेलं. आपण नांदेड का गेलं की नांदेडला सगळ्यात जास्त धरणं आहेत. नांदेडून 5 तास लागतं माणसाला रोज संभाजीनगरला यायला. तर इथनं जर काढले चीफ इंजिनियर जर नांदेडला जाऊन बसले तर त्या भागामध्ये कॉन्सन्ट्रेटली काम होईल सगळं. सब डिव्हिजन करता मराठवाड्यात नाही, मला वाटत नाही की त्याची लोणीला काय घेऊन जातात असा आक्षेप घेतला जातो. नाही आता लोणी मोठं सेंटर आहे. नाही, माझं म्हण ते लोणीला घेऊन जाण्याबद्दल तर मी तर लोणीचं कार्यालय, मला काही लोणीला घेऊन जायची हे नव्हती. मुळातच काय आहे की नदीजोड कार्यालय कोणतं नेले आपण तिथे, फक्त नदीजोड प्रकल्पासाठी आम्ही कार्यवाही करता समन्वय राहण्यासाठी कार्यालय गेलेलं आहे. त्या कार्यालयाने जर कार्यालय तिथं लोणीला न नेताही जर राहिले, त्यांनी काय, माझा काही आक्षेप नाही त्याच्यामध्ये. कारण फक्त आता उद्या ते कार्यालय नाशिकला गेले असते तर मग काय आक्षेप नव्हता. मराठवाडा असतं तर काय झालं असतं, काय नाही, कारण ही सगळी आता पाणी आपलं कोकणातून आणायचं आहे. पाणी जर कोकणातून मधून आणायचं आपल्याला, तर शेवटी सगळे अधिकारी मी मुद्दाम नाशिककडे का घेऊन गेलो, कारण त्यांना उद्या ओलाच खोऱ्यात जायचं आहे. त्या तिथून पाणी आपलं वर काढायचं आहे. तिथे यंत्रणाच नाही आपल्याकडे. आज एक अधिकारी नाही, एक फक्त कार्यक्रमामध्ये काम करतोय. आज जो 90,000 कोटीची योजना राबवणारा एकच अधिकारी करणार का? आणि कोणासाठी करतो आपण हे?